विभो भूमाफिया मुंबईसारख्या उच्चप्रभू शहरमध्ये भूमाफिया असू शकतात, हे आज लोकमंच मराठी दाखवणार आहे. अँकर मुलुंडमध्ये आशिक मर्चंट यांच्या नावाने असलेले जाग्यावर भूमाफियाची नजर पडल्यानंतर कसे तलाठीच्या हाताला धरून बोगस पेपर बनवून आपल्या नावाने काही इसमणी त्यांची जागा आपल्या नावाने करून घेतले. या सर्व बोगस कामासाठी तलाठीच्या विरुद्ध त्यांनी तक्रार सुद्धा केली आहे, तरी त्यांच्यावर काही कारवाई होत नाही. या सर्वच भूमाफियाचा बिंग लोकमंच मराठी जिल्हाधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय या सर्वांचा पर्दाफाश करणार आहे. सध्या मी आहे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर. आपण बघू शकता सध्या मुंबईसारख्या ठिकाणी भूमाफिया होऊ शकतो ही कल्पना करणे म्हणजे एक अजब गोष्ट आहे. पण आहे, माझ्याकडे जे पेपर आहे या पेपराच्या अनुषंगाने आशिक अमीर मर्चंट या इसमच्या नावाने मुलुंड इथं भूखंड आहे, त्या भूखंडावर फेरफार कुठल्या प्रकार करू शकतो शासन, हे आज या पेपराच्या अनुषंगाने आपण बघू शकत आहे. फेरफार करणारा तलाठी न विचारता ना कुणाला जुमता त्यांनी फेरफार कसल्या पद्धतीने केल्या असेल हे तुम्हाला आम्ही लोकमंच मराठीच्या मार्फत दाखवू शकतो. आदेश होऊनसुद्धा त्याच्यावर कारवाई का होत नाही, त्याला कोण वाचवत आहे? आमच्याकडे पेपर अनुषंगाने त्या तलाठ्यावर कुणाची कृपादृष्टी आहे, लोकमंच मराठी ह्याच्यावर मोठा बिंग उघड करणार आहे. कॅमेरामॅन गणेश विश्वकर्मा संघ, मी चंद्रभान विश्वनाथ मोरिया, लोकमंच मराठीसाठी. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.